हे आहे हम्पीमधील अंजनेरी पर्वत. इकडची खास विशेषता म्हणजे मारुतीरायाने इथे जन्म घेतल्याचं सांगितलं जातं. खरं तर भारतामध्ये असे 3 ठिकाणी दावे केलेले आहेत. एक त्र्यंबकेश्वर येथील अंजनेयी पर्वत आणि तिरुपतीत एक जागा आहे. पण सध्या माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राने माघार घेतलेली आहे. त्यामुळे सध्या ह्याच एक जागेचा दावा गृहीत धरला जातो आहे. इकडे मी आलो खरा, इथे 2 रस्ते होते. मी चुकीचा रस्ता गुगल मॅपच्या भरोश्यावर गेलो आणि 425 पायऱ्या चढून आलो. तुम्हाला जी समोर गर्दी दिसते ना, खरं तर ती मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मंदिराचं. आणि तिकडून आहेत 570 पायऱ्या. आणि लोकांनी सांगितलं होतं, मी पंपा सरोवर बघून निघाल्यानंतर तुम्ही डावीकडे वळा. पण मी चुकून उजवीकडे वळलो आणि मागच्या दरवाजाने वर आलो. वरती आलो तर बघतोय तर समोरून तर जायला जागा नाही आहे. समोर ही मरणाची गर्दी, कारण त्या दिवशी होता शनिवार. मग जिथून लोक बाहेर पडत आहेत ना मंदिराच्या, तिथून मी आत शिरलो. आता विचार केला आत जातोय तर खरा मी, पण मला माहीत नाही की मला मारुतीरायाचं दर्शन होईल किंवा नाही होणार. बघा, ह्याच दरवाजाने मी आत गेलो. मला पुजाऱ्याने अडवलं. कन्नडमध्ये तो बोलला, पण मी त्याला इशाराने केला की मी मागच्या दरवाजाने आलो आहे. त्याने मला पुढे जायला सांगितलं. मी गेलो पुढे. त्याने मला म्हणजे असं बोलला की जा दर्शन घ्या म्हणून. पण जो पुढे होता ना बसलेला पुजारी, त्याला वाटलं की बाबा कोणतरी ओळखीचं आहे. त्याने डायरेक्ट गेट उघडलं. जी लोक बाहेरून दर्शन घेत होते मारुतीरायाच्या पासून एक साधारणतः 10 फूट अंतरावरनं, मला सरळ मारुतीरायाच्या चरणाशी जागा भेटली. डोळ्यामध्ये ना जे पाणी आलं ना त्यावेळेला माझ्या, ते मला माहिती. हा व्हिडिओ मला खरं तर जून महिन्यातच बनवायचा होता. कारण देव परीक्षा बघतो पहिले भक्ताची, आणि जेव्हा भक्त परीक्षेला पास होतो ना, तेव्हा देव त्याला खऱ्या अर्थाने दर्शन देतो, त्याला पावतो जे म्हणतात ना, ती प्रचिती मला त्या दिवशी आलेली. नाही सांगू शकत आहे मी माझ्या भावना, की ज्याला सेमी अस्थमाचा त्रास आहे तो, आणि ज्याला 570 पायऱ्या चढाव्या लागणार होत्या, त्या पायऱ्या फक्त 425 केल्या मारुतीरायाने. आणि दर्शन घ्यायला पण सरळ समोर संधी दिली. खरंच हा अनुभव ना नाही विसरता येणार शेवटापर्यंत आयुष्याच्या.